सांगली प्रभाग क्रमांक 16 मध्ये माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तसेच यावेळी स्वाती शिंदे यांनी केलेल्या विकास कामांची माहिती देण्याने नागरिकांनी आभार व्यक्त केले। सांगली प्रभाग क्रमांक 16 मधील अनेक विकास कामे स्वातीताई शिंदे यांच्या नगरसेवक या कार्यकाळात झालेली आहेत। यामध्ये घंटागाडी मुक्त परिसर, पिण्यास स्वच्छ पाणी मिळावे याकरिता नवीन पाईपलाईन टाकण्यात आली आहे। भागात आरोग्य केंद्र तसेच अद्ययावत फिश मार्केट उभे करण्यात आले। तसेच या पुढील काळात सुद्धा समाजहिताचे उपक्रम आणि सामाजिक शैक्षणिक आरोग्यदायी कार्य करत राहू अशी ग्वाही यावेळी स्वाती शिंदे यांनी दिली आहे। नमस्कार, मी वैशाली चंद्रकांत लाडगे। स्वातीताईंना आमचा 100% म्हणजे 101% सपोर्ट आहे। त्या निवडणुकीत पुन्हा एकदा उभा राहाव्या आणि पुन्हा एकदा बहुमताने निवडून येणारच आहेत त्या। आणि त्यांनी यावर्षी गेल्या 5 वर्षापूर्वी पण जे कार्य केलं ते खूप छान होतं आणि सगळ्यांना भरघोस आणि त्यांनी सहकार्य पण केलं आणि सर्वसामान्यापर्यंत त्या पोहोचतात आणि त्यांनी पोहोचून बरंच चांगलं काहीतरी काम केलेलं, काहीतरी म्हणजे एकदम छानच काम केलेलं आहे आणि त्यांचा आमचा 100% आमच्या प्रभागातून 100% पाठिंबा आहे। धन्यवाद। आमच्या प्रभागामध्ये पाण्याची दुरावस्था झाली होती। बऱ्याच वर्षापासून पाणी हे गढूळ आणि तांबरलेल्या पाईपलाईन होत्या। ह्या तांबरलेल्या पाईपलाईन त्यांनी काढून स्वतः आता एकदम भागातला भाग प्लॅस्टिक वापरून म्हणजे फायबर वापरूनच त्या पाईपलाईन त्यांनी बसवलेल्या आहेत। तेव्हापासून पाण्याची दुरावस्था होत होती, ती आता चांगली अवस्था झालेली आहे। पाणी पुरवठा एकदम सुंदर आणि छान होतं। आणखीन त्यांनी एक राम मंदिरला पण 100 फुटी ध्वज उभारला। तेथील कार्य, रस्ते म्हणा खूप छान केले आणि देवाधर्मासाठी म्हणजे जे आता संस्कार मुलांच्यात होणार आहेत हे देवापासूनच होणार आहेत आणि त्या देवापासूनच त्यांनी शिखरापासूनच आणि पायापासून सुरुवात केली। त्यांचं कार्य खूप छान आहे आणि आसपासच्या परिसरात महिलांसाठी भरपूर काही करतात। आमचा महानगरपालिकेचा दवाखाना आधी त्या साईडला कोण जायला धजत नव्हतं का, तर तिथं वातावरण एवढं गलिच्छ होतं की तिथं बसणारी माणसं म्हणा किंवा मुलं अशी विचित्र वाटत होतं। पण आता त्या दवाखान्यात गेल्यानंतर असं वाटतं की कुठल्या तरी हायफाय दवाखान्यात आणि चांगल्या दवाखान्यात गेल्यासारखं वाटतं आणि सुविधा पण खूप छान आहेत आणि स्वातीताई प्रभागातून वरचेवर फिरत असतात। त्यामुळे आमचा 100% त्यांना पाठिंबा आहे आणि त्या यावेळेस पण बहुमतांना निवडून येणारच असं म्हणते आणि आम्ही या वाघिणीला सपोर्ट देत आहे। आली रे आली वाघीण आली, कोण म्हणतं येत नाही, आल्याशिवाय राहत नाही। धन्यवाद। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मी प्रचाराला सुरुवात केलेली आहे। हा प्रचार म्हणजे गाठीभेटी होत आहेत। विविध भागामध्ये जाऊन गेल्या 5 वर्षामध्ये केलेली कामं, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीने केलेली कामं यांचा उहापोह करत केलेल्या कामांचा आढावा घेत लोकांना आवाहन करत आहे। अत्यंत चांगला प्रतिसाद आहे। आजच मी या भारत चौक प्रभाग क्रमांक 16 मधील भारत चौकच्या परिसरामध्ये जवळपास 4 बैठका घेतलेल्या आहेत। अत्यंत महिलांचा चांगला प्रतिसाद आहे। ज्या पद्धतीनं मागच्या वेळेला अत्यंत चांगल्या मताधिक्यानं मी निवडून आले होते, त्याच पद्धतीनं ह्यावेळेला सुद्धा येईल असा विश्वास मला या महिलांच्यामुळे वाटतो। महिलांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे। सर्वसाधारण महिला गटाच्या क गटामधून मी ही निवडणूक लढवणार आहे। आज आपण बघितलं तर या भागामधील असणारे जुन्या पाईपलाईन असू देत, बदलायचं काम असू देत, डायग्नोस्टिक सेंटर असू देत, भगवा ध्वजाचं काम असू देत, मंदिरांचा जीर्णोद्धार असू देत, ड्रेनेजच्या पाईपाची जोडणी असू देत, आणखी रस्ते गटारी ही कामं तर केलेलीच आहेत। अशा विविध कामं, त्याचबरोबर तरुण मुलांसाठी व्यायामशाळा, वाचनालय आदींच्या कामाच्या अनुषंगानं या प्रभागाचा विकास करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। अनेक विविध चांगले प्रश्न महानगरपालिकेमध्ये मांडून महिलांचा आणि जनतेचा आवाज त्या ठिकाणी उठवलेला आहे। तर येणाऱ्या काळात सुद्धा मी अत्यंत चांगलं काम करेन। या सांगलीच्या माझ्या प्रभागासाठी आणि संपूर्ण महापालिका क्षेत्रासाठी जे प्रश्न असतील ते प्रश्न प्रामुख्याने मांडून महापालिकेच्या मध्ये मांडून मी नक्की लोकांना न्याय मिळवून देईन आणि आजचा बैठकीमध्ये महिलांचा सपोर्ट हा इतका आहे की विजय नक्की होणार आणि या निवडणुकीमध्ये सगळ्या महिला मला साथ देणार अशी मला खात्री वाटते।